तर आज आपण बनवतोय बीटरूटचं सॅलड. तर सगळ्यात अगोदर मी एक बीट घेतलं, त्याचा हा वरचा जो कडक भाग असतो तो काढून टाकते. आता बारीक किसणीने हे बीट आपल्याला किसून घ्यायचं आहे. तर इथे अशा पद्धतीने पूर्ण बीट किसून घेतलेलं आहे. इथे मी अर्धा कप दही यामध्ये टाकते. सगळ्यात अगोदर मी इथे थोडीशी जिरे पावडर टाकते, त्यानंतर काळी मिरी पावडर टाकायची आणि अर्धा चमचा चाट मसाला टाकते. त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. की नंतर याला आपल्याला तडका द्यायचा आहे. ते थोडीशी मोहरी टाकायची, त्यानंतर थोडेसे जिरे टाकायचे. जिरे मोहरी चांगले तडतडले की नंतर थोडीशी हिंग टाकायची. 2 हिरवी मिरचींचे बारीक केलेले तुकडे टाकते. थोडासा कढीपत्ता. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी साखर सुद्धा ॲड करू शकता आणि आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालतं. शेवटी यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची. अशा पद्धतीने आपलं बीटरूटचं सॅलड तयार आहे.